सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आली आहे पित्रा अमावस्याच्या ह्याच्या आधीचा पण एक व्हिडिओ मी केलेला आहे। तरी पण जाता जाता सगळ्यांच्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत। आपल्या छोटीशी आशाच्या मधले जे जे पित्र असतील त्या सगळ्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत, प्रत्येक घराला त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून एक आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा मी व्हिडिओ करत आहे। काय करायचं आहे हे त्यावेळी पण सांगितलंय। अजून 2 नवीन उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आले, तेही नाही जमले तर हे तरी करा, पण पित्रांचे आशीर्वाद घ्या, कारण देवापेक्षा सुद्धा महत्त्वाचे असतात आपले पित्र। त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्यापाशी असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता अमावस्येच्या दिवशी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी शनी अमावस्या सुद्धा येत आहे, त्यामुळे शनीचे उपाय तर करायचे आहेत आपल्याला, पण त्यापेक्षा सुद्धा पित्रांचे उपाय हे जाता जाता केलेच पाहिजेत, त्यांना खुश करून पाठवलंच पाहिजे। त्यासाठी पहिल्यांदा आपण आपल्या घरामध्ये 5 दिवे लावू शकतो। सगळ्यात महत्त्वाचे ते दिवे जर तुम्ही कणकेचे लावले तर खूप उत्तम, नाही जमले तुम्हाला तर तुम्ही मातीचे दिवे लावले पणत्यांचे तरी चालतील, पण शक्यतो कणकेचे दिवे घरातल्या घरात करा। बिन मिठाची थोडीशी घट्ट कणिक मळा, त्याचे 5 दिवे करा, त्याच्यात तुपाची वात घाला आणि दिवे आपलं काम आवरलं संध्याकाळचं की त्यावेळी 7च्या वेळी लावले तरीही चालेल। 7 वाजता वगैरे या वेळात त्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दिवे लावा। वेळ आता तुमची तुम्ही ठरवा, अमावस्या जेवढ्या वेळ आहे तेवढ्या वेळात कधीही हे काम केलं तरी चालेल। दिवे कुठं कुठं लावायचे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा एक कणकेचा दिवा लावायचा आहे, तो आपल्या मंदिरात म्हणजे जे आपलं देवघर आहे त्यामध्ये एक दिवा लावायचा आहे आपल्याला। ह्याच्या वातीचा, तुपाच्या वातीचा एक दिवा लावायचा आहे। दुसरा लावायचा आहे आपल्या घराच्या ईशान्य कोणामध्ये, तिथं सुद्धा एक दिवा जरूर लावायचा आहे। कोपरा असेल, थोडं पुढं असेल, मागं असेल, साधारण कोपरा धरा, तिथं सोफा आहे, तिथंच हे ताई कपाटे काय करू तर त्याच्या पुढं लावा, एक दिवा तिथं लावा। दुसरा दिवा दरवाजाच्या बाहेर लावा आणि तिसरा दिवा साऊथला लावा। आणि पाणी जिथं आपला डेरा असतो किंवा हंडा असतो, पीप असतं, आरो असतो, अशा ठिकाणी एक दिवा लावा। असे 5 दिवे सर्व पित्रांची की आमच्याकडनं काही चुकलं असेल, या 15 दिवसात आमच्याकडनं काही चुकलं असेल किंवा आयुष्यभरात आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा। दिव्यांकडे बघून अथवा पित्रांचे फोटो घरात असतील तर फोटोंकडे बघून, नाहीतर इमॅजिन करून, कशीही करून त्यांची सर्व परिवारातला लहान मुलापासून ते वार्धक्यात असणाऱ्या आजी आजोबांपर्यंत सर्वांनी आपापल्या पित्रांची माफी मागायची अमावस्येच्या दिवशी। जर आमच्याकडनं आयुष्यात काही चुकलं असेल, जर आमच्याकडनं आत्ता 15 दिवसात काही चुकलं असेल तर आम्हाला मनापासून माफ करा, मोठे समजून आम्हाला माफ करा आणि आम्हाला तुमचे भरभरून आशीर्वाद द्या। आम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवा की आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो ते आम्ही करत जाऊ, म्हणजे पित्र आपल्याला स्वप्नात येऊन मार्ग दाखवत असतात, तुम्ही इथं चुकत आहात हे करा, म्हणजे तुमची पुढची कामं व्हायला सुरुवात होतील। त्यामुळं कुणीही कुणाला, सासू जरी असली तरी सुद्धा नावं न ठेवता, अनेक घरात हेच चाललेलं आहे की त्यांच्या आईला मी का जेवायला घालायचं, ह्यांच्या आईला मी का जेवायला घालायचं, थोरल्यानं घातलंय मी कशाला घालायचं, करू नका। असं पित्रांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत। शक्यतो ज्या घरांमधली मुलं शिकत नाहीयेत, ज्यांचे नवरे दारू पित आहेत, ज्यांची मुलं दारू पित आहेत, मुलांना मुलं होत नाहीयेत, मुलांची लग्न होत नाहीयेत, मुलांना सरकारी नोकऱ्या लागत नाहीयेत किंवा कसल्याच नोकऱ्या लागत नाहीयेत, मुलं कुठल्या तरी बाईच्या वगैरे अशा अधीन झालेले आहेत, ह्या सगळे घाणेरडे जुगार वगैरे अशी खेळत आहेत, हे जेवढे कारक आहेत ह्या सगळ्या गोष्टी पित्रांच्या आपल्याला दिलेल्या शापामुळे घडू शकतात। म्हणून पित्रांचे आशीर्वाद आपल्यावर असणं गरजेचं असतं। का तर पित्र काय म्हणतात, तुम्ही आम्हाला असं केलं तर तुमच्या मुलांना असं होईल, हे पित्र बोलतात। त्यामुळे पुढच्या पिढ्या आपल्या बिघडत जातात। म्हणून कुणीही गेलेलं माणूस असू दे त्याला कधीही नावं ठेवू नका, स्वतःचे पित्र असू देत नाहीतर शेजार पाजाऱ्यांचे पित्र असू देत, कुणीही गेलेल्या व्यक्तीला नावं ठेवू नका, कारण त्यांच्या अंगात तेवढी ताकद असती की ते आपलं करू शकतात, आपला बँड वाजवू शकतात, थोडक्यात सांगायचं झालं तर। म्हणून असं काहीही करू नका। अमावस्येला सगळ्यांनी सगळ्यांच्या पित्रांच्या माफी मागा। आता अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री 9 धान्य भिजायला घाला।
कोणतीही घ्या, जी घरात असतील ती धान्य घ्या. म्हणजे चवळी, मूग, जे आपण मसूर, ही सगळी नवग्रहाचे प्रतीक आहेत. धान्य अगदी प्रत्येक नसेल, त्याच्यामध्ये भर घालायला लागली तर डाळ घाला. म्हणजे आता हरभरे घरात नाहीये तर हरभऱ्याची डाळ घातली तरी चालेल, किंवा जाऊन दुकानातनं 9 धान्याच्या पुड्या मिळतात, पूजा साहित्याच्या सगळ्या दुकानात 9 धान्याच्या पुड्या मिळतात, तेवढ्या आणा आणि त्या भिजवा. आदल्या रात्री ते छानपैकी भिजवून ठेवायचंय. अमावस्येच्या दिवशी दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ होईल ते पाण्यातनं काढायचं आणि त्याच्यात थोडासा गूळ ठेवायचा, त्याला सुद्धा नमस्कार करायचा आणि ते गोमातेला खायला घालायचं. सगळ्यात महत्वाचं आहे गोमातेला खायला घालायचं. यामुळं तुमच्या पित्रांची तर छाया तुमच्यावर राहणार, म्हणजे आशीर्वाद तुमच्यावर राहणारच आहेत. त्याच प्रकारे नवग्रह पण त्यावेळी तुमच्यावर खुश होणार आहेत. नवग्रह खुश असणं किती महत्वाचं आहे हे मी वेळोवेळी पटवून सांगितलेलं आहे. आणि तो दिवस आहे आपल्याला तिथं दोघांचाही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी. त्यामुळं लक्ष्मीची पण कृपा तुमच्यावर होईल, ग्रह खुश होतील, मानसिक ताणतणावामध्ये जे असतील, संतती होत नसेल, संतती बिघडलेली असेल, तर या सगळ्या गोष्टींना रामबाण उपाय आहे. 9 धान्य भिजवून त्याच्यावर गूळ ठेवून गोमातेला खायला घालणं. आता जिथं गोमाता भेटणार नाही त्यांनी हे सगळं धान्य माशांना सोडलं तरीही चालेल. वाहतं पाणी असेल, त्यात मासे असतील, त्यांना सोडलं तरी चालेल. आता ते पण नाहीये तुमच्या इथं, तर कुठंही जिथं सुनसान ठिकाणी किडे, मुंगी, प्राणी, गाई, म्हैस, बैल कुणीही येता जाता जाऊन खाईल अशा ठिकाणी कुठेही चालेल. युनिव्हर्स मधले जे कुणी पशुपक्षी आहेत, कीटक आहेत, या सगळ्यांना, कारण हेच रूप असतात जेव्हा 84 योनीचा प्रवास चालू होतो, त्याच वेळी कुठंतरी ती मुंगी, कुठंतरी एखादं डॉग असेल, गाय असेल, बैल असेल, रेडा असेल, कुणी का असे ना ते योनीतनं चाललेले असतात, ते आपले सुद्धा पित्र असू शकतात. त्यामुळं युनिव्हर्स मधल्या सर्व छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या प्राण्यांनी ते खाल्लं तर सगळ्यात छान आहे. गोमातेनं खाल्लं तर अतिउत्तम आहे, पण गोमाता नसेल तर या प्रकारे तुम्ही हे काम करू शकता. तर अमावस्येचा शेवट व्यवस्थित करा. व्यवस्थित त्या दिवशी तुम्ही पहिले महाळ केले आहेत, सगळं केलं आहे, तरी सुद्धा त्यांच्या नावानं घरावर घास ठेवायला विसरू नका. काहीतरी दान दक्षिणा द्यायला विसरू नका. शिधा ब्राह्मणांना द्यायला विसरू नका. गरीबाला जेवण घालायला विसरू नका. त्याबरोबरच येत आहे शनी अमावस्या. मकर, कुंभ, मीन या राशींनी शनीसाठी सुद्धा त्या दिवशी अमावस्येचं दान करा. की काळी कंबल कोणाला तरी, शनीच्या बाहेर बसलेले लोक, मी खूप वेळा सांगितले, ज्यांना बोट नसतात त्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा दान करायचं. ना की हातपायानं चांगली बसलेली लोक असतात त्यांना नाही. हात आणि पायाची बोट ज्यांच्याशी झालेली असतात ती आणि आंधळी माणसं यांना सगळ्यात पहिल्यांदा दान करायचं. आणि नंतर हातपाय धडधाकट असून सुद्धा जी बसतात त्यांना तुमच्या इच्छेनं तुम्ही दान करत जा. तर त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना दान करा, शनीचं दान करा. लोखंडाची काहीतरी वस्तू त्यांना द्या, चप्पल द्या, छत्री द्या, कपडे द्या, किंवा मग काळं कंबल द्या, रग द्या. या प्रकारचं कोणतंही काही नसेल तर पैसे द्या, पण ते पैसे नोटेच्या स्वरूपात देऊ नका, तर ते चिल्लरच्या स्वरूपात द्या. खूप वेळा मी सांगितलंय, शनीच्या देवळाच्या बाहेर आल्यावर ज्यावेळी आपण पैसे देतो त्यावेळी ते चिल्लर स्वरूपात असावेत, ना की नोट स्वरूपात. तरच ते आपल्या शनी महाराजांना मान्य आहे, नाही तर नाही. तर हे सुद्धा काम शनी अमावस्या म्हणून करू शकता. ज्यांना 7.5 चालू आहे त्यांनी नीलमचा खडा, शनीच्या लोखंडाची अंगठी या दिवशी सुद्धा धारण करू शकता. घरी आणू शकता, मोहरीच्या तेलात थोड्या वेळ भिजवू शकता आणि नंतर घालू शकता. त्याचप्रमाणे घोड्याची नाल सुद्धा या दिवशी तुम्ही घरी आणून ठेवू शकता. नंतर तुम्हाला कधी वाटेल त्या दिवशी तुम्ही शनिवार एखादा बघून ती ठोकून घेऊ शकता अथवा देवघरातच पूजू शकता. तर हे सारे होते पित्र अमावस्येचे उपाय, शनी अमावस्येचे उपाय. तर जरूर सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जर तुम्ही कोणाला व्हिडिओ पाठवत नसाल तर कोणाला तरी उपयोग होईल म्हणून एकमेकाला व्हिडिओ पाठवा आणि आपली व्हिडिओ बघायची संख्या थोडीशी वाढवा, ही ताईची नम्र विनंती आहे. तर हा होता सर्व पित्री अमावस्येचा व्हिडिओ. कसा वाटला जरूर सांगा, छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.